ऑस्वॉल कंपनीचं सोलर माझ्या घरी आलं बसवायला। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खरंच भयंकर परिस्थिती आहे सोलरची। ह्या ऑस्वॉल खड्डा दाखवलं, हे ऑस्वॉल कंपनीचं सोलर आहे आणि 11,300 रुपये आपण भरून ऑस्वॉल कंपनीचं सोलर आलेलं आहे बोरचं। याच्याबरोबर आपल्याला आम्ही स्वतःचा खड्डा घेतलेला आहे। पहिला खड्डा घेतल्यानंतर हे दोन मुलं आले आहेत। एकाचं नाव काय? अजिंक्य। एकाचं नाव अजिंक्य, तुझं? आयुष। हे दोघं मुलं आलेले आहेत माझ्याकडे सोलर बसवायला। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बाहेर या गावामध्ये आलेले आहेत। हे स्ट्रक्चर आहे त्याचं, हे त्यांनी आता तयार वगैरे केलेलं आहे। प्लेट तिकडे आहेत। हे आता माल भरायचं काम चालू आहे। थोडं ठासून तर दाखवा ना, ठासून दाखवा बरं कसं ठाशितात। माल दाखवायचा मुजू। हां पवळीची खाऊन घेते, त्याला दगड लागते ठसायला, म्हणजे हा पोल वाऱ्या वावदातून चांगला राहतो। बांबून ठसायचं त्यांचं काम चालू आहे। हे दगड असे लागत आहेत। यावला बोर आहे 280 फूट। किती वेळ आतापर्यंत बसले सोलर तरी अंदाज? काय कोणाला काय प्रॉब्लेम आतापर्यंत? याची वॉरंटी गॅरंटी कशी असते? पहिलं कुठलं बसवलं होतं? शक्ती। त्याची काय वॉरंटी गॅरंटी? 5 वर्ष। 5 वर्ष म्हणजे शेतकऱ्याला काय काय भेटतं याच्यामध्ये? त्याच्यात सगळं भेटतं, मोटर बिटर सगळं। जर एखाद्याने प्लेट जर समजा बावकी रावकीने जर तोडली तर त्याला काही नुकसान भरपाई वगैरे भेटते का? म्हणजे कसं असतं, शेतकरी वर्गाचं कसं असं दुश्मन भरपूर असतात। बावकीच नसतं जमत किंवा अजून कोणाकोणाचं जमत नसतं, ते तिथं येत असं शेतकऱ्यांना प्लेट जर फोडली किंवा नेली तर त्यांना ते भेटतं का? चेंज करून भेटतं। त्यासाठी काय करावं लागतं? FIR वगैरे काय करावं लागतो का? कंप्लेंट द्यायची पोलिटिशियनला? नाही, मग साहेबाला ज्याच्याकडून भेटले का। म्हणजे ऑनलाईन तक्रार, म्हणजे तुमच्या ज्या ऑस्वॉल कंपनी असेल किंवा इतर कोण असेल शक्ती असेल द्यायची कंप्लेंट। हां, ते तुम्हाला 10-15 दिवसाची एक्सचेंज करून भेटेल। बरं। आणि याची अजून काळजी काय घ्यायची बरं साधारण? काळजी काय, फक्त पाऊस त्याच्या खाली बसायचं। हां, पावसामध्ये याच्या खाली बसायचं नाही? बरं। अजून दुसरं काहीच? वीज काय पडली तर? हां, मग त्यासाठीच पाऊस करणार ते वीज होतं की बसणार आपण त्याला। कुठलं तांब्याचं आणलेलं का? हां, पावसात वीज लवकर ओढून घेतं। आणि ही ऑस्वॉल कंपनी किती दिवसाची साधारण काय आयडिया नाही सांग? बरं, आता मला एक सांग, तुमचं नेमकी कसं असतं हे? तुम्हाला एक सोलर मागं तुमचं कमिशन मागं आहे का असं हे म्हणजे पेमेंटवर आहे का उक्त असतं तुम्हाला सोलरचं? पेमेंट काय पेमेंट तुम्हाला? तर महिन्यात जेवढे आपण सॉल्व करतो त्या मागे हिसाब करून पेमेंट नाही, तो उक्त झालं। पेमेंट म्हणजे कसं झालं की बाबा महिन्याला 30 दिवस तुम्ही काम करा आणि एक रक्कम तुमची उचलून घ्यायची। तुम्ही नेमकं तसं काम करतात का कसं असतं तुमचं? हे का 500 रुपये रोज? म्हणजे तुम्हाला दोघाला जी काय असं कंपनी 1000 रुपये तुम्हाला देते। मग पेट्रोल तुम्हाला काही वेगळं असतं कसं असतं? दक्षिणा म्हणजे शेतकरी जो काही दक्षिणा ठेवील हा तुमचा असतो म्हणायचं। बरं। हे ऑस्वॉलचं आहे। हे आता जवळपास भरत आले। हे स्ट्रक्चर आहे। जे मुलं आहेत हे आपल्या इकडे बीड जिल्ह्याचे जे हे त्याचं स्ट्रक्चर आहे। हे स्ट्रक्चर आहे, फिटिंग केले आपण तुम्हाला दाखवणारच आहेत। या इकडे तुम्हाला काही दाखवतो। हे त्याच्या वरचं आहे, त्या स्ट्रक्चरच्या वरचं म्हणजे त्याच्यावर मेन स्ट्रक्चर फिट होतं हे येते। त्यानंतर हे कशा क्लॅम्प आहेत ना त्या पाईपाच्या? त्या पाईपाच्या नाही, ते स्टार्टर बसले। ह्या स्टार्टरच्या 2 क्लिप आहेत। त्यानंतर हे टी आहेत। हे कुठलं बोरचं आहे का? हे बोरची पट्टी ही
की त्याच्यावर आलेली आपलं दाव आहे, त्यांना बाकीचं क्लिपा वगैरे हे आलेलं आहे. त्यानंतर नाजूक नाही नाही ती अजून काय दाखवतो ना. माल पातळ आहे ना थोडा. शो त्यांनी जो पाईप जो दिलाय ना मला, हा पुरा 210 फुटाचा दिलेला आहे. आणि हा जो पाईप आहे ना मी एक्स्ट्रा आणलाय. माझा बोर आहे जवळपास 280 फूट. 280 फूट असल्यानंतर मला मी 50 आणला म्हणजे 260 फूट मी टाकू शकतो. तो वायर आणला, एक्स्ट्रा केबल आणली. या इकडं ह्या सोलो प्लेट आहेत. 1 2 3 4 5 6 प्लेटा दिलेल्या आहेत त्यांनी. हे पुन्हा काय दांड काय मला नाही माहिती. अजून एक दाखवतो. अजूक हे त्यांनी मोटर दिलेली, बोरची मोटर दिली. त्यानंतर हा बोरचा टाटर दिलेला आहे, हा सुद्धा दिलेला आहे त्यांनी. हा सुद्धा दिलेला आहे. आणि आता फायनली आपण बाहेरच काढणार. ते जड आहे भरपूर. बघा ऑसॉल कंपनीची मोटर आहे. आपण फाडून बघायला काय लागते. ही मोटर आहे, जवळून दाखव. ह्या मोटरीवर त्यांची केबल आलेली आहे, एवढी जाड केबल आहे ही. त्यानंतर फायनली खाली ही मोटर आहे 3 HP. 3 HP ची हेवी मोटर आहे. नाही सॉरी, तो पंप आहे वाटतंय. ही मोटर आहे त्याची खालची मेन मोटर. ही DC आहे. साधारण त्याचं वजन 25 ते 30 किलोच्या आसपास त्याचं वजन आहे. त्यानंतर ना आपल्याला टाटर पण बघू. शो त्याचा टाटर आहे. वासवा म्हणून हे त्याचं MCB आहे. हे त्याचं आउट आहे वाटतं. आउट मोटरचे आउट आहे. हे सोलर इनपुट आहे. इथे एक मेन स्विच आहे साईडला. आणि अशा पद्धतीमध्ये सोलर आहे. फायनली आता हे बसवले आपल्याला पाणी किती मारते किंवा किती नाही पण तो बघणार नाही. चप्पल कुठे गेली. हा तेवढा माल त्याला लागेल. ते पाईप नेक्स्ट व्हिडिओ अजून थोड्या वेळाने तुम्हाला अजून दाखवतो. त्या मूर्खांना म्हणून आहे ना पटा माल काढून घ्यावा तेव्हा तो खड्डा पुरा होईल. म्हणजे अजून बॉक्स बनवायचा असं झालंय. त्याच्यामुळं थोडं हातात घ्यावं लागले आणि माल काढून द्यावा लागलाय. तेव्हा ते 5 वाजायच्या आतमध्ये सोलर चेक होईल. गडबड जर कर तो टांगळा जर केली तर चेक सुद्धा होणार नाही सोलर. ऊन पडलं हे थोडी ना कंपनीची माणसं थांबणार आहेत आपल्यासाठी. त्याच्यामुळे माल घेतला हातात चालायला आणि घेऊन चाललो. टेन्शन नाही. पटपट अजून किती लागेल नंतर ना बघू. पहिला बॉक्स करून घे. बॉक्स महत्वाचा.
काय ते मुरुम टाकायचा होय बा नाही आहे का बॉक्स बनवायचं ना ते काय इथं हे उकरायचं एकदम लय झालंय आलो हे ट्रक्चर आता फिटिंग ना याला काय असं उतार वगैरे द्यावा लागतो का असं कसं असतंय प्लेट बसले का तिकडे उतार असेल पाठीमागे पण किती भारी बिंग येतं हे मोकळंच असतं ते पण हा तिकडे उतार आहे त्या बाजूला उतार असेल कसं द्यायचं ते मी असो नाही कंपनीत हे असो पण शेतकऱ्याला स्वतः काम केल्याशिवाय कंपनी काय उपयोग नाही हे शेतकऱ्याला गरम करून निप्पल हे बसवावं लागते म्हणजे ह्या वसवालची एवढी भंगार क्वालिटी आम्हाला जाणवायला लागली आता जाणवायला लागली वसवाल पुढे कमी आहे एक निप्पल त्याला बसेल आहे एक निप्पल त्या खालच्याला त्याला एक बसेल आहे फक्त शासनाचा पाईप एवढा तिसरा एक बसतोय शेवट फिटिंग तुम्हाला दाखवतो आहे काय नाही कमी आले हे जे निप्पल आणि हे जे क्लिपा जे दिसतात ना हे एक्स्ट्रा आम्ही आणलेले आहेत आता ह्याच्याबरोबर फक्त कंपनीने काय दिलंय माहिती का हा जो खालचा जो भाग जो आहे मोटरला कनेक्ट होणार ही त्याला क्लिप नाही दिलेली हे एक्स्ट्रा आणावं लागते वॉसवॉल याच्याबरोबर देत नाही त्याच्याबरोबर फक्त नट दिलाय तर मोटर खाली जर सटाकलेला जबाबदार कोण कंपनी का तुम्ही आम्ही तर याच्यासाठी हे क्लिप मला स्वतः नवीन आणावं लागते आणि जो बोरला जो वर जो पाईप जो येतो का त्याला जे एल असतं ते एल सुद्धा मला आणावं लागते आणि त्याला एक क्लिप सुद्धा एक्स्ट्रा मला आणावं लागते तर हा जो तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की 40-50 फूट पाईप आणि तो एक 210 दिला हे त्याला आणलेलं क्लिप होत्या मध्ये आणि आता मला एक्स्ट्रा म्हणजे 4 किलोमीटर लांब जाऊन त्या क्लिप आणि ती एल घेऊन यावं लागतं तेव्हा माझा बोर व्यवस्थित फिटिंग होईल म्हणजे वॉसवॉलने हे द्यायला पाहिजे होतं पण ती काही दिलं नाही आपल्याला आम्हाला जावं लागतं आता स्पेशल आणायसाठी तर आम्ही चाललो आता फायनली आम्ही चाललो आता 2 क्लिपा एक येला आणायला आणि तो आणून आपल्याला त्या बोरला सोडावं लागेल पर्याय नाही 4 किलोमीटर लांब जावं लागतं 4-5 किलोमीटर जातं 5 किलोमीटर काही नाही जावं लागेल ते आणावं लागेल चला आता आपण नवीन घेतले पैसे किती मला 580 रुपयाचं एवढं थोडं क्लिपांनी घ्यावं लागले वॉसवॉलसाठी म्हणजे हे वॉसवॉलने दिलं नाही म्हणून बघितलं शेतकऱ्याला किती 560 रुपयाचे घालावं लागले म्हणजे वॉसवॉलचं आमच्या हिशोबाने काय काम असतं ऑनलाईन फायनली आता आम्ही चाललो बेंडन ते घेऊन 2 क्लिपा वगैरे घेतल्यात चाललो आता पोरं वाट बघतात 4 वाजल्यात ऊन आहे तर चेक करायला जमतो त्यांना व्हिडिओचं काहीतरी घ्यावा लागतो तर चेक करायला त्याशिवाय त्यांना ते ओके झालं म्हणून दाखवता येत नाही बघू काय होतं आता चला पुढं बघू आता फायनली आपण आलो जॉईंट ते घेऊन मिस्त्री बसले बसला का कापलाय कमून का काय लागा मित्र 2 मिनिटात होईल तुम्हाला तो आम्हाला विचारणार नाही ना रॉंग होती काय झालंय हे अरे थोडंसं हाती करायचं असतं सहज करायचं परत हे होते काहीच नाही होत पाईपाचा तुकडा गरम करून बसलेला हे झाला आता आपण आणलंय आपण दुसरा एक बसू मिनी ब्लॉक तयार चालू आहे मिनी ब्लॉक नाही जे आहे ते खरं शेतकऱ्याला जे म्हणजे जे
आहे फिटिंगला जी अडचण येते याला आहे ना आता मी स्वतः हे करणार होल पाडणार नट टाकायला आडवा डबल जॉईंट द्यायचं म्हणलं ना आडवा नट टाकावाच लागतो त्या दोन्हीला आता आपण स्वतःच हे करणार आहे बघा आता त्याला वर निप्पल पण मीच बसणार आहे सगळेच हे करणार आहे तुम्हाला जमन का निप्पल बसवायला जमन तो नाही ठीक आहे भाऊ मी देतो बसून हो ते शेती दिले भारी हो हा शेतीचं पाईप चिमटा धरत नाही कर बरं मी देतो. करा कसं जमा करा बरं 270 आहे का 280 आहे हॅलो अरे ही डीसी मोटर आहे बसवते ती त्यांनी पुरी फायनल फिटिंग बिटिंग केलेली फिटिंग केलेली त्यांनी पुढे ते सोयीचं करतो उलटे करतो नाही नाही ते पुढेच आहे ना बघ हा मोटर बी उचलतो हा द्या आता चल बसली का हा टेप चांगला लावलाय ना काय पाणी बिनी भरायची काय गरज नाही नसती ना याला पाणी बिनी भरायची काही गरज पडत नाही मोटरला ड्राय मोटर आहे आडा मारायला जागा सुद्धा नाही वसवालचं हे पोरांना काय माहिती नाही ते तर आम्हीच बांधतो तर काय करावं इथं आहे बा थोडीफार जागा पाणी बोरची मोटर आहे काय करावं लय अवघड असतं ते माणूस म्हणतो ना कंपन्या फक्त शेतकऱ्यांना माराय पुरत्यात पक्या वसवाल घेऊ नये ह्या मताचा माणूस आहे मी आता काय माहिती 5 वर्ष चलतंय का नाही देवाला माहिती एवढी भांगर सर्विस येईल काम केलं करा नाही असं ते असं बनवलं ठीक आहे ना मग लाईट आली अंडर व्होल्टेज आली हां अंडर व्होल्टेज म्हणजे ऊन कमी झालं काय होतं चालू आता व्हिडिओ कुठला दाखवायचा आता नाही झालं म्हणलं कम्प्लीट तुम्हाला तसं रजिस्ट्रेशन नसं नाही करता काय येतं कुणाचं फिरायला चाललं नाही का पाईपलाईन याचं काय नाही प्रॉब्लेम लाईट तर पाहिजे फिरते वॉसवॉलचं हे पाईप आहे थोडासा वडण्यात ते झाला पण डायरेक्ट पाईपच ही गेला बघा इथे पाईपच गेला जागेवर हा मालकच इथं आहे तिथे हे इथं एवढा लवकर डॅमेज गेलाय पाईप म्हणजे पाईपाची 3rd क्लास क्वालिटी आहे 3rd क्लास क्वालिटी खुशीने माझ्या सहकुशीने या दोघांनी काम केलंय यांच्यावर मी कुठला नाराज म्हणून नाही किंवा काही म्हणून नाही हे सकाळवरून बिचारे आले आणि त्यांच्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं त्यांचं काम केलं ते सहकुशीने त्यांची मी गाडी पण वापरली मी माझ्या सहकुशीने ह्या दोघांना मी 500 रुपये देतो मी असं जाणून बुजून नाही किंवा पण सहकुशीने देतो मित्रांनो घेऊ नका 3rd क्लास क्वालिटी आहे सर्विस बेकार आहे काही नाही सगळ्यातून जर वैतागलो काहीच नाही त्यांना सहकुशीने आपण काही नाराज नाही
त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की आमची झाली फिटिंग, संपला विषय. त्या ट्रॅक्टरच्या प्लेटा नाही, पट्ट्या नाही आल्या, काहीच नाही राहिले. 4 नट आम्ही आवळीतो, त्याला ते आम्ही निप्पल बसतो आणि पण वैतागलं. पण वॉसॉल कंपनी जर म्हणलं तर माझं म्हणणं नाही, ते 20 काहीतरी उभा करण्यात असतं, ते पण नाही लावलेलं, काही नाही लावलेलं. त्याच्या आर्थिंगच्या प्लेटा काय असतात ते सुद्धा नाही, काही नाही. पण अर्धवट फिटिंग आहे. देवा शपथ घेऊन सांगतो, शेतकरी म्हणून सांगतो, आपण काही जबरदस्ती म्हणून व्हिडिओ म्हणून दाखवायला नाही, पण खरी रिअल परिस्थिती काय असते तुम्हाला दाखवते. संपला विषय. शेवटपर्यंत हीच विनंती शेतकऱ्यांनो की बाबा तुमच्यापर्यंत छळ असतो कंपनीचा. आणि राज्याचे मुख्यमंत्री जे सांगतात ना की आम्ही एवढं देतो तेवढं, पण तुम्ही साहेब फक्त घोषणा तुम्ही करतात, देतात, पण शेतकऱ्यांचे खाली काय हाल असतात ते तुम्हाला नाही माहिती. तुम्ही फक्त ECच्या गाडीमध्ये हिंडू शकतात आणि बघू शकतात, पण खरी वस्तुस्थिती तुम्हाला नाही माहिती. आम्ही तुमच्या ह्या जी वसूल म्हणून आहे यांच्यावर नाराज आहे, काय उपयोग नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागून बकेटने पाणी टाकायचं, नळी वाट बोरला पाणी आलं म्हणून हे दाखवायचं. कॅमेरा अँगलमध्ये त्यांनी फोटो काही व्हिडिओ घेतले कंपनीला टाकायला की बाबा शेतकऱ्याच्या घरी आम्ही बसवलं, पण मुळात पाणीच आलं नाही. म्हणजे फार भयंकर परिस्थिती आहे. रातच्याला टाटर बसितो, बघितलं तारण बसितो. त्याचं कारण असं आहे, कंपनीने त्याच्याबरोबर दिलं नाही. माणसं गेले निघून, बोर सगळा सोडून घेतला, निप्पल मारलं हातानेच. काय असतं माहिती का, ठेवून जमत नसतं. त्यांनी त्यांचे फोटो काढले, ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं बघा. एक फोटो काढताना, हे करताना, पाणी बिनी ओतताना, एकीकडून पाणी ओतलं, एकीकडून कंपनीची फिटिंग झाली. जिओ आपलं कॅमेरा अँगलमध्ये फोटो घेतले, झाले. आता हे का एवढं करायचं, त्यांना फोन केले, मागू म्हणले, काय येईन ते खरं नाही त्यांचं. घेतलं लावून काय करणार.